हिंगोली जिल्ह्यातील 4,61,000 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबत संसदेच्या लोकसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करून हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले व केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री माननीय श्री अर्जुनजी मुंडा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली। तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री मनोज आहुजा यांची पण भेट घेऊन निवेदन दिले। सभागृहात या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन यावर तात्काळ कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील हंगामासाठी एकूण 4,61,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। मागील काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे उत्पादनात सुद्धा खूप मोठी घट झाली। त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्यात येईल, परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करून केंद्र व राज्य शासनाकडे अपील केली। जिल्ह्यातील उत्पादकता सर्वसाधारण असल्याचा निर्वाळा देत पीक विमा फेटाळला गेला। यामध्ये विमा कंपनी आणि कृषी विभागाचा हलगर्जीपणामुळे अजूनही शेतकऱ्यांना विमा वितरित झाला नाही। यामुळे केंद्र सरकारच्या कृषी विभागाने यामध्ये प्राधान्याने लक्ष घालून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळावा याकरिता केंद्रीय कृषी मंत्री व सचिवांची भेट घेतली।